ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शक्तिये. ओम नमः शक्तिये. शिवाय. शिवाय. अर्ध नाव झालं. शक्ती पूर्ण नाव झालं. शिवाची आराधना शक्तीशिवाय होत नाही, हा तो त्यांचा संदेश नावामागं आहे. शक्ती विहीन मनुष्य शिवरूप बनू शकत. तुम्ही एका माणसांच्या डोक्याला चंदन लावलं आणि पायाला इंगळ्या चाववल्या तर, ह्या पायाला बर्फ लावलात आणि दुसऱ्या पायाला विस्तवाचे इंगळ लावले तर कसं होईल? डोक्याला चंदन, पायाखाली निखारे ठेवले तर चंदनाची शीतलता डोक्याला ग्रहण करता येईल काय? शिव आणि शक्ती ही एकाच विश्वजालकाची दोन नावं आहेत, दोन वस्तू वेगळ्या. गुण आणि गुणी हे वेगळे काढता येत नसतात. गुणी म्हणजे द्रव्य. कोणताही गुण हा द्रव्याला चिटकलेला असतो. काय असतं? गोडी आहे. साखर इथं ठेवा आणि गोडी मुंबईला घेऊन जा म्हटलं तर एखाद्या मुलाला सांगितलं की जा बा बाजारात जाऊन पिवळे पण घेऊन ये, तर त्या माणसाला पिवळ्या पदार्थाविरहित, पिवळ्या द्रव्याविरहित नुसतं पिवळे पण वेगळं आणता येईल काय? तुम्ही पहा ना करून एकदा प्रयोग, की पोराला पैसे देऊन पाठवा, 100ची नाही 1000ची नोट द्या त्याच्याबरोबर, आणि त्याला सांगा की फक्त पिवळा पदार्थ नको, पिवळा कपडा नको, पिवळं पाणी पण, फक्त पिवळे पण घेऊन ये. पिवळी पावडर सुद्धा आणू नको, फक्त पिवळे पण आहे. एक मुलगा गोरा आहे, त्या मुलाला न आणता त्याचं गोरे पण तेवढं घेऊन ये. तर तुमच्या इकडे काय प्रथा आहे? आणता येतं का? करून प्रयत्न बघा. तर शब्दांनी जमेल, पण क्रियेमध्ये मात्र फुलापासून सुगंध वेगळा करता येत नाही, सुगंधी कणापासून सुगंध वेगळा करता येत नाही, फुलापासून सुगंधाचे कण वेगळे करता येतील, पण सुगंधाचे घ्राणेंद्रियावर जाऊन बसणारे जे कण आहेत ते कण त्या सुगंध नावाच्या गुणाला सोडून वेगळे राहू शकत. शिव आणि शक्ती ही सुद्धा परस्परांना सोडून वेगळ्या दोन अंशांनी अभिव्यक्त होऊ शकत. नेमकं हेच आम्ही विसरलो. शिवाला नमस्कार केला आणि शक्तीला लाथ मारली तर, देवाला नमस्कार केला आणि भक्तीला लाथ मारली तर, देवाला साष्टांग नमस्कार घातला पण देव ज्यामुळं कळतो त्या ज्ञानाचा उत्सर्ज नव्हे तर द्वेष केला तर जमणार नाही. बंदूक म्हटली की काढतूस हवं. बंदूक म्हटली की तिच्यातली गोळी ही अभिप्रतच आहे. आपल्याला मी हा सिद्धांत पुढे मांडला याचं कारण असं की आमच्यामध्ये गुण आणि गुणी, शिव आणि शक्ती, भक्ती आणि ज्ञान असे तुकडे करून वेगवेगळे करून प्रत्येकाने आपला देव्हारा माजवला. एकाने सांगितलं जे भक्ती श्रेष्ठ, दुसरा म्हणतो ज्ञानच श्रेष्ठ, तिसरा म्हणतो योग उर्फ कर्मच श्रेष्ठ. धर्माने सांगितलं की हे तिन्ही एकमेकावर इतके अवलंबून आहेत की त्याच्यातनं भक्ती आली की ज्ञान आपोआप आलंच पाहिजे. ज्ञानाला सोडून भक्ती म्हणजे लोण्याला सोडून दूध राहतं म्हणण्यासारखं. दूध म्हटलं की त्यात लोणी भरलेलं असणारच का नाही? एक गोष्ट अशी आहे
की आपण ऊस घेतला तसा सरळ, तर ऊस आपण गाळला तर त्याचं काय होतं बरं? रस. रस आटवला तर किंवा साखर, हो की नाही? आणि पुन्हा तुम्हाला सांगितलं की आता ह्या साखरेचा पुन्हा ऊस करून द्या, तर ज्याच्यापासून झाला त्याला पुन्हा पहिल्या रूपात न्यायला काही हरकत आहे का? ते घटक जुळवले, त्या साखरेचे कण एकत्रित केले की ऊस तयार व्हायला काही हरकत असू? दूधच आहे. दूध पाण्यात टाकलं तर खडकवासल्याच्या तलावात जर कपभर दूध टाकलं तर ते दूध अर्ध्या तासाने शिल्लक काढता येईल का वेगळं? या मोठ्या समुद्रामध्ये एक द्रोणभर मीठ फेकून दिलं आणि नंतर अर्ध्या तासाने तेवढं मीठ वेगळं काढा म्हटलं तर? पाण्यामध्ये दूध मिसळू शकतं, दही मिसळू शकतं, पण दह्याचं लोणी झालं तर ते दह्याचंच घटक तत्व असतानाही पाण्यात मिसळू शकत? हा तो चमत्कार. मनुष्याचं मन द्वंद्वाच्या पलीकडे गेलं की द्वंद्व आणि निर्द्वंद्व असे दोन तुकडे त्याचे पडू शकत नाही. पण द्वंद्व सापेक्षित असताना मात्र त्याला ते द्वंद्व परस्पर अवलंबी असावं लागतं. एक वेगळं आणि दुसरं वेगळं असं काढता येत. तुम्हाला जगतात साधन म्हणून जगत असताना शिव आणि शक्ती या दोन्हीपैकी दोघांनाही सम्यक कक्षेत उपासनाच्या क्षेत्रात आणलं पाहिजे. भगवंताचं म्हणणं असंच की तू शिवरूप आहेस, शक्तिरूप हो. देव कुठंतरी आकाशात वेगळा बसला आहे असं आपल्या शास्त्राने सांगितलेलं नसून म्हण अहम ब्रह्म अस्मी, तूच ब्रह्म आहेस, तूच ईश्वर होऊ शकतोस नाही, आहेसच. आपल्या असलेल्या सोन्याचे तुकडे पाडता येतात तसे का पाडता येतात? की सोन्याच्या भोवती पोकळी आहे म्हणून तुकडा वेगळा काढता. पण ब्रह्माच्या भोवती अशी पोकळी आहे काय? पोकळी ब्रह्म आहे आणि भरीवपणाही. तेव्हा तुकडे पाडायला तुकड्याच्या बाजूला कुठतरी पोकळी असावी लागेल. असा तुकडा वेगळा काढला त्या पोकळीतल्या पदार्थाचा काढता येतो. पण पोकळी आणि भरीव हे दोन्ही एकच असलेल्या ब्रह्माचे असे तुकडे पाडता येत. निष्कलन ध्यायमान असं ते उदात्त आणि व्यापक तत्व आहे. ते द्वंद्वातीत तत्व, त्यात अनेक द्वंद्वातीत तत्वात अनेक द्वंद्व भरलेली आहेत. ही गोष्ट मनुष्याच्या ध्यानात येणे म्हणजे उपासना आहे. हे कळलं का? अनेकत्वात एकत्व भरलं आहे. म्हणा नाही अनेकी सदा एक देवासी पाहे. अनेकत्व हे त्या एकाच्याच पोटात लपलेलं असतं म्हणून तो निर्द्वंद्व. आणि अनेकत्व एकत्वापासून वेगळं दिसायला लागलं की त्याला द्वंद्व असं नाव. शेवटाला द्वंद्व आणि निर्द्वंद्व हे एकच आहे. डोका आणि पाय एक असल्यामुळं पायाला काटा टोचल्याबरोबर पाणी डोळ्याला यायला लागतं. तुमच्या इकडे काय होतं? डोळ्यात काटे टोचावे लागतात का? डोळ्यात तुम्ही सुरमा घाला, अगदी थंड पदार्थ घाला, थंड अंजन घाला, आणि इकडे डोळ्याला अंजन घाला आणि पायाला मात्र काटे टोचा, नाही तर विस्तवाचे निखारे पायाला चिटकवा, काय होईल? वरती लावलं चंदन, वरती लावलं अंजन, त्याच्यामध्ये केलं त्या डोळ्यातल्या शीतल पदार्थाचं मंजन, कळलं की नाही? आणि पायाला मात्र विस्तवाचे निखारे पसरून त्याच्यावर उभं केलं आणि सांगितलं मन थंडगार. आपल्या पायाला निखारा चिटकला की तिडक मस्तकात निघते. मस्तकातला तो विस्तू पायातला विस्तू मस्तकात शिरला असं म्हणणं आहे काय? पाय आणि मस्तक एक आहे. तसं ईश्वराने मी एकच आहे, विविध भासलो तरी मी ईश्वरच आहे. म्हणून काही काही लोकांना असं वाटतं की ईश्वर भक्ती म्हणजे गुलामगिरी आहे. माझाच मी गुलाम झालो आहे म्हणण्याला काय अर्थ आहे का? नाही, तुमच्या लक्षात पुन्हा नाही आलं. पहा, खालचा खिसा आहे माझा, वरचा खिसा सदऱ्याला दोन खिसे ठेवले तर वरचा कुणाचा आहे? कुणाचा आहे?
समजा या खालच्या खिशातल्या नोटा, अरे मोकळ्या हवेत लेकरांना न्या म्हटलं, तुम्ही ऐकत नाही माता, त्यांना बिचाऱ्यानं काय करणार आहे का? हां, चला काय बोलत होतो आत्ता? खालच्या खिशातल्या नोटा वरच्या खिशात ठेवल्या तर त्या खालच्या खिशाचं दिवाळं निघालं असं म्हणता काय? आत्ता पहा, आंबा कोण्या हातात आहे? माझ्या ह्या हातात आहे. आता कुठं आहे? नाही. म्हणजे ह्या हाताचं दिवाळं निघालं आणि त्या हाताला समृद्धी आली असं म्हणता काय? म्हणा, ए हातीचे ए हाती दिधले, तेथे कोणी दिले कोणी घेतले, सांग बापा. ह्या हातातला आंबा माझा, पण मग ह्या हातात गेल्यावर कोणाचा होईल? हा आंबा कोणाचा? माझा. आणि ह्या हातातली टोपी डोक्यावर ठेवली तर हाताला लुटून डोकं समृद्ध झालं असं म्हणाल काय? असं म्हणताच आहे ना. ईश्वराने, विश्वशक्त्याने, चैतन्याने मी असे दोन तुकडे पाडल्यामुळे हे गोंधळ, ह्या गोंधळामुळे भक्ती नाशली आणि त्या भक्तीला काम्यकर्मात्मक रूप आलं. देव मी नव्हे, माझ्या करता देव, असं माझ्या करता. मोटार कोणा करता? बाग कोणा करता? लिपस्टिक कोणा करता? नायलांची साडी कोणा करता? टेरिकॉटचा शर्ट कोणा करता? माझ्या करता शर्ट का मीच शर्ट? हिरा कोणा करता? तुमच्या करता का तुम्हीच हिरा व्हायला तयार आहात? म्हणजे दोन तुकडे पाडतो, माझ्या करता आणि मी. तसं यांनी दोन तुकडे पाडून ईश्वर वेगळा आणि मी वेगळा असं झाल्यामुळं ह्या कंगाराने ज्या चैतन्याशिवाय एक क्षण माझा चालणार नाही त्या चैतन्याच्या नात्याला दुय्यम स्थान दिलं. तुमच्यातल्या आत्म्याला प्रथम स्थान द्यायचं का कातड्याला? आत्म्याला व्यक्त होण्याकरता कातडं माध्यम म्हणून पाहिजे, पण कातडं राहिलं आणि चैतन्य आत्मा प्राण निघून गेला तर या नुसत्या कातड्याच्या पुतळ्याला जावई बा म्हणायला तयार आहात काय? नाही, तुम्ही खरं सांगा, तुमची काय इच्छा आहे? ती कळलं की नाही? बायकोशी नातं चैतन्यामुळं जुडलं का कातड्यामुळं? गोरे